नमस्कार मित्रांनो, एस बी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर इथे पहिली वेळेस आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट्सबद्दल तुम्हाला माहिती राहील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ असणार आहे जी RRB म्हणजेच रेल्वेची जी मोठी रिक्रुटमेंट आलेली आहे तिच्यासाठी मित्रांनो खूप चांगली आणि मोठी भरती आलेली आहे RRBची. तर नक्की अप्लाय करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर ही जी भरती आहे ही RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची भरती आहे. केंद्र सरकारचा हा पूर्णपणे फुल टाईम जॉब असणार आहे. वयाची जी मर्यादा आहे ती 18 ते 33 वर्ष असेल आणि 5 वर्षाची सूट SC ST OBCसाठी 3 वर्षाची सूट असेल. ऑल ओव्हर इंडियाचे उमेदवार ह्या भरतीसाठी असेल. खूप साऱ्या जागा आहेत मित्रांनो. अनुभवाची काही गरज नाही, फ्रेशर देखील अप्लाय करू शकतात, मेल फिमेल दोघं पण. आणि अर्ज जो करायचा आहे तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. अर्जाची जी फीस आहे ती जनरल OBC WSसाठी 500 रुपये आणि SC STसाठी 250 रुपये असणार आहे. जसं की मी सांगितलं, हा रेग्युलर परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि याची सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती 4 स्टेजेसमध्ये होईल. ती मी तुम्हाला सांगेल. त्याच्यातून 2 ह्या कम्प्युटर बेस्ड म्हणजे CBT टेस्ट असतील. तर जी ॲप्लिकेशन डेट आहे ती ऑलरेडी 14 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. 13 सप्टेंबरपर्यंत याची लास्ट डेट आहे. आणि अधिकृत जी वेबसाईट आहे RRBapply.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. तर नक्की अप्लाय करा मित्रांनो. अप्लाय करताना काही इश्यू आला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असला, डाऊट असला कमेंटमध्ये विचारा, मी नक्की सपोर्ट करेल. नोकरीचं जे ठिकाण आहे ते ऑल ओव्हर इंडिया असेल. तुम्हाला जसं की आपल्याला माहिती आहे रेल्वेचं जे बोर्ड आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं. तर तुम्हाला मोस्टली कुठे पण ते डिप्लॉय करू शकतात ड्युटीच्यासाठी. तर पोस्ट जे आहे ती ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे. डिपोट मटेरियल सप्लिमेंट याचं जे लेवल असणार आहे ते लेवल 6चं असणार आहे. पे स्केल 35,000 रुपये मिनिमम तुमची सॅलरी असेल आणि मेडिकल स्टँडर्ड तुम्हाला सगळे भेटतील. याची जी लिमिट आहे ती 18 ते 33 वर्षे. टोटल वॅकेन्सी जी आहे त्या खूप साऱ्या मित्रांनो 3993 एवढ्या मोठ्या व्हॅकेन्सीसाठी ही भरती आलेली आहे. तर पोस्ट जी ती ज्युनियर इंजिनियर आहे. आणि जे एज्युकेशनचा जो क्रायटेरिया आहे तर तो तुम्हाला रिलेटेड फील्डमध्ये तुमचं झालेलं पाहिजे एज्युकेशन. आता रिक्रुटमेंटची प्रोसेस काय आहे याच्यामध्ये, तर जसं की मी सांगितलं याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ही होणार आहे. RRB कॅन्डिडेट कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्यांनी रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट शुड अप्लाय थ्रू. तुम्हाला म्हणजे फक्त एक ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे, दुसरा कोणताही फॉर्म ते करणार नाही. आणि फायनल जे आहे ॲप्लिकेशन तुम्हाला एकच ॲप्लिकेशन भरायचं आहे मित्रांनो. एकापेक्षा जास्त जर तुम्ही ॲप्लिकेशन भरले ना तर ते तुम्हाला ब्लॉक करतील, तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करेल, काही याला तुम्हाला देता येणार नाही. ठीक आहे, ते एकदाच तुम्हाला फॉर्म भरायचं आहे खूप काळजीपूर्वक. रिक्रुटमेंटची जी प्रोसेस आहे ती अशी असेल की पहिली स्टेज एक तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. पहिली टेस्ट तुम्ही कवर केली तर दुसरी परत अजून एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल सेकंड स्टेज. त्याच्यातून पण काही गहाळ करतील आणि मग नंतर होईल. जर सेकंड टेस्ट पण तुम्ही पास केली तर मग लास्टला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि मग मेडिकल एक्झामिनेशन आहे. ते इन्फॉर्मेशन जी आहे ती जे तुम्हाला इलिजिबल असाल ते करा तुम्ही. इन्फॉर्मेशन और एक्झामिनेशन शेड्यूल केलं जाईल. त्याच्यानंतर पोस्टपोन होणार नाही मित्रांनो कोणतीही डेट, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नंतर ॲडव्हर्टाईज जी दिलेली त्याच्यामध्ये बाकीच्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत. जसं की तुम्ही आधी चेक करायचे तुम्ही इलिजिबल आहे का. एका कॅन्डिडेटने एकाच जागेसाठी फॉर्म भरायचा आहे. आणि नंतर तुम्ही हे पण अजून एक याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट की तुम्ही जिथं डिप्लॉय केलं असाल तिथून तुम्हाला ॲटलिस्ट 5 वर्ष तुम्हाला तिथं सर्व्हिस करावी लागेल. 5 ते 10 वर्ष तुमची ट्रान्सफर होणार नाही. तर जेव्हा फॉर्म भरताना तुम्ही सिलेक्ट करशाल लोकेशन ते काळजीपूर्वक सिलेक्ट करा मित्रांनो, कारण नंतर तुम्हाला तिथेच जॉब केलं जाईल. ही खूप महत्त्वाची मला वाटतं सूचना एक दिलेली आहे. आणि अजून खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहे त्यांनी RRB बोर्डने त्यांच्या डिटेल ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही अजून डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन वाचा, अप्लाय करा. अप्लाय करताना काही इश्यू आला तर कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. तर अजून काही त्यांनी फक्त जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे, जसं की तुम्हाला बॉन्ड वगैरे करावं लागेल जॉईनिंगच्या वेळेस. 10 वर्षे तुम्हाला बदली होणार नाही तुमची, 5 ते 10 वर्ष. तर आहे हे नक्की अप्लाय करा मित्रांनो. या चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे, तिचा फायदा घ्या. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्यासाठी. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद, थँक्यू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जॉब अपडेट्स तुम्हाला मिळत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.